ज्या हल्ल्यामुळे तमाम महाराष्ट्रातला बहुजन समाज दुखावला गेलाय त्याला एक नंबरला कारणीभूत हे पोलीस प्रशासन आहे। ज्या पद्धतीने त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी दखल घेतलेली नाहीये। PR राजेंद्र टाकणे स्थानिक भाजपचे आमदार 3 दिवस अगोदर आरोपी येऊन अक्कलकोटमध्ये रेकी करून जातात। त्यांना ज्या स्थानिकांनी मदत केली आहे त्यांची नावं, त्यांचा CDR, त्यांचे मोबाईलचे डिटेल्स हे डिपार्टमेंटने तपासलेले नाहीत। आमच्या सगळ्यात मोठ्या नेत्यावर हल्ला झालाय आणि प्रशासनाने एका दिवसात जामीन होईल अशी कलम लावली। काल ज्यावेळेस आम्ही कार जाऊन भेटलो त्यावेळेस फक्त 2 आरोपीला काल अटक झाली आणि त्यांना PC दिले। आमची एकच मागणी आहे, सर्व आरोपींना मोका लागलाच पाहिजे। त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। यातला एक आरोपी पॅरोलवर बाहेर आलाय। पॅरोलवर बाहेर आलेल्या गुंडाने सुद्धा हल्ल्यात सहभाग घेतलाय। त्याचे सुद्धा फुटेज लपवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय। प्रवीण दादांना जीव मारण्याचा प्रयत्न होता पण संभाजी ब्रिगेडचे जे काही ठराविक मावळे होते त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीण दादांचा जीव वाचवला। जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागलंय त्याचा निषेध करून उद्याच्या 18 तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। आज आरोपीच्या घटनास्थळावर फरार झालेले आहेत। 2 आरोपी ताब्यात आले। कसं नेमकं पळून गेले पोलीस प्रशासनाचं कायद्याला संरक्षण करणं संविधानाने पोलीस न वागल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे। फक्त 2 आरोपी सापडलेत। आमचं म्हणणं एवढं आहे तिथं ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे होतं ते बजावलेलं नाही। त्याचा गैरफायदा प्रचंड राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर होता। पोलीस प्रशासन अजूनही आमचं म्हणणं आहे हे कायद्याचं राज्य आहे का नाही का गुंडांचं राज्य आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं। या सोलापूर जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर सर्व आरोपी या प्रकरणातले अटक झालं पाहिजे आणि त्या सगळ्याला मोका लागला पाहिजे। त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही। आजच्या बैठकीला आलेल्या सर्व राजकीय पक्षाचे नेते, सर्व सामाजिक संघटना, सर्व पुरोगामी विचारसरणीचे बहुजन विचारसरणीचे मान्यवर यांचे आम्ही आभार मानतो आणि त्याच ताकदीने सगळ्यांनी आश्वस्त केले की आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आंदोलनामध्ये सक्रिय आहोत। छत्रपती शिवाजी कशा पद्धतीचे आंदोलन यामध्ये असणार आहेत उद्यापासून? सुरुवात अक्कलकोट बंद शुक्रवारी 18 तारखेला। जोपर्यंत मोका लागणार नाही तसं मीडियाला पुढचं आंदोलन आम्ही 100 घेतो। मोहन भागवत यांना चपलीनं मारणार। एक मिनिट ऐका, ते कोणीतरी बोलला असेल, कोणीतरी विषयांतर करू नका। आमचं टार्गेट एकच आहे, ह्या आरोपींना मोका लागला पाहिजे आणि त्यासाठी सगळी यंत्रणा शासनाची जर नाही काम केली तर या जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था ढासळायला फक्त पोलीस प्रशासन जबाबदार असते। प्रवीण गायकवाडांचा देखील धनंजय राजे यांच्यावरती रोख आहे बोलताना की आयोजकांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, पोलीस संरक्षण मागवलं पाहिजे होतं असं प्रवीण गायकवाड वारंवार। प्रवीण दादावर झालेला हल्ल्याचा राग होता त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये। कार्यकर्त्याच्या मनामध्ये स्थानिकचा जो कार्यक्रम आहे, स्थानिकचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी त्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, पोलीस स्टेशनला यायला पाहिजे। त्याचा गैरसमज झाला, तो स्पॉटवर नव्हता पण जी मंडळी स्पॉटवर होती त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिल्यामुळे व्यवस्थित बैठक पार पडलेली। आता सगळ्यांचे समज गैरसमज दूर झाले। अक्कलकोट बंद आहे, मोर्चा नाहीये। जर मोका नाही लागला तर पुढची स्टेप हे मोर्चा असणार। यापुढे आज जी बैठक झाली गैरसमज काय झाले, त्यातून वाद निर्माण झाला। आम्ही ज्या वेळेला माऊली पवार असतील, नाना असतील, राजवाजव असेल, मस्के असेल, आम्ही सगळ्यांनी बसून CP ऑफिसला निवेदन दिलं आणि जी कलम लावायला पाहिजे होते ते लावली गेली नाहीत। त्यामुळे आरोपी मोकाट सुटतील त्यावेळेला माऊली पवारने त्याचं हे केलं, पश्चात्ताप त्या ठिकाणी व्यक्त केली। त्यामुळं आज त्यांना कलम बदलून अटक केलंय। 2 लोकांना PC मिळाली आणि राहिलेले जे आहेत ते आरोपी गेले कुठं फुटेज काढा, कोण दूध पाजलंय का आणखी काय पाजलंय त्याचे फुटेज मध्ये येईल आणि फुटेज मध्ये सगळ्या टीव्हीला व्हिडिओला सगळीकडे माहिती आहे। त्यामुळे
पोलीस खात्याला पकडायची काही जास्त हे नाही आहे. त्यामुळे आम्ही सगळे आमचे समन्वयक उद्या अक्कलकोटला जाणार आहोत. मग बंदच्या स्वरूपामध्ये काय करायचं काय नाही या विचार विनिमयामुळे ती लांब न जाता गावातावामध्येच आता हे आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे. त्यासाठी उद्या अक्कलकोटला जाऊन जी नियोजन बैठक आहे आमची, बाबा उद्या बंद केलं त्यानंतर आपण काय करायचं, त्यानंतर काय करायचं अशी सगळी रूपरेषा आम्ही ठरवणार आहोत. एवढंच या ठिकाणी कव्हर करतो. त्या सगळ्या लोकांना आम्ही बोलवणार आहोत. त्या समज गैरसमज झाल्या असेल पण प्रवीण दादावर एवढा मोठा हल्ला होतोय त्यामुळं सगळे लोक एकत्रित येतील, पूर्ण आपल्या जिल्ह्यातले लोक एकत्रित येतील आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आम्ही पुढचा घेणार आहोत. स्थानिक आमदारांवर जे काय नेमके कोण आमदार आहेत आणि त्यांची नेमकी काय भूमिका होती या घटनेमागं? नाही आता बघा हा तपासाच्या पोलिसाचा भाग आहे. हा तपासाच्या पोलिसाचा भाग आहे. त्यांनी सांगावं कोण होते, कुणाचे फोन आले. आता माऊली पवारांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे कॉल डेट बघा, समजून TDR बघा. शोलापुर में पहली बार इंडिया के मशहूर हेयर ट्रीटमेंट सलमान भाई इनका वनडे कैंप. अब पाए गंजेपन से छुटकारा, हेयर फॉल यानी बाल झड़ना होगा बंद. 100% आयुर्वेदिक दवाई. यह ट्रीटमेंट लेडीज और जेंट्स दोनों के लिए. कैंप की तारीख और पता जुमेरात 17 जुलाई 2025 सुबह 8 से शाम 6 बजे तक. अशफाकुल्ला हॉल, सोशल कॉलेज ग्राउंड के बाजू में, मुस्लिम पाशापेट, सोलापुर. कॉन्टैक्ट 9823888586.